नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. जनगणना हे देशातील अत्यंत महत्त्वाचं प्रशासकीय काम मानलं जातं. त्यामुळे या कामामध्ये सहभागी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना काही विशेष सवलती दिल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वाची सवलत म्हणजे बदलीतून सूट. होय मित्रांनो, जनगणनेचे काम होईपर्यंत या सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली करू नये असे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र हे पाठवले आहे. या पत्राच्या अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सरकार करणार का? संबंधित कर्मचाऱ्यांना चालू वर्षात होणाऱ्या बदल्यातून सूट मिळणार का? महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत सध्या प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान होणार आहे. यात घरगणना होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या गणना होणार आहे. याच कालावधीतच जनगणना अधिकाऱ्यांची नियुक्ती व प्रशिक्षण प्रक्रिया बहुतांश राज्यात सुरू झाली असून महाराष्ट्रातही याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. जनगणना कार्यक्रमासाठी नियुक्ती झाल्यानंतर हे काम पूर्ण झाल्याशिवाय या कर्मचारी अधिकाऱ्यांची बदली करू नये असं गृह सचिवांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. त्यामुळे या पत्रामुळे सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे. यामुळे बदल्या आणि पदोन्नती रखडणार हे मात्र स्पष्ट झालंय. एकदा नियुक्त झाल्यानंतर जनगणना पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांची 31 मार्च 2027 पर्यंत बदली करू नये असे निर्देश गृह सचिवांनी दिले आहेत. मात्र महाराष्ट्रात याबाबत स्वतंत्रपणे कोणताही शासन निर्णय जाहीर झालेला नसल्याची माहिती समोर येत आहे. तरीही केंद्राच्या निर्देशामुळे राज्यातही याची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे शिक्षक, ग्रामसेवक, महसूल विभागातील कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर जनगणना कामामध्ये सहभागी होतात. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम मोठ्या कर्मचाऱ्यांच्या वर्गावर होणार आहे. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जनगणना पूर्ण होईपर्यंत बदली केली जात नाही किंवा त्यांच्या बदलीवर तात्पुरती स्थगिती दिली जाते. आता ही स्थगिती कोणा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे? तर जनगणना अधिकारी, गणनाकर्मी, पर्यवेक्षक, शिक्षक, ग्रामसेवक आणि महसूल व स्थानिक प्रशासन कर्मचारी. जनगणना हे राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचं काम आहे. कामात सातत्य राहण्यासाठी कर्मचाऱ्यांची स्थिरता आवश्यक असते. नवीन ठिकाणी बदली झाल्यास कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. जनगणना प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीमध्ये घरगुती सर्वेक्षण, डेटा संकलन आणि पडताळणी काम पूर्ण होईपर्यंत किंवा शासनाकडून वेगळा आदेश येईपर्यंत. बदलीची सवलत स्वयंचलित नसते. संबंधित विभागाकडून आदेश आवश्यक असतो. अत्यावश्यक प्रशासकीय कारणांसाठी काही अपवाद होऊ शकतात. कर्मचाऱ्यांनी जनगणना कामात सक्रिय सहभाग ठेवणे मात्र आवश्यक आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.